सीटीपीएस मध्ये साइट व्हिजिट, देखभाल आणि इतर कामांसाठी चारचाकी वाहनांसाठी वार्षिक करार केला जातो। यासाठी रीतसर निविदा काढली जाते। प्रशासनाकडून कामाचे परचेस ऑर्डर काढले जातात। या वाहनांवरील कंत्राटी चालकांना नियमानुसार किमान वेतन व भत्ते देण्याचे स्पष्ट आदेश असतानाही कंत्राटी चालकांचे आर्थिक शोषण केले जात आहे। या संदर्भात कंत्राटी चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून मेजर गेट समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। मागील अनेक वर्षापासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये भाडे तत्वावर टॅक्सी चालकाचे कंत्राट काढले जात आहे। त्या कंत्राटामध्ये जवळपास 40 ते 50 कंत्राटी वाहन चालक कार्यरत आहे। अधीक्षक अभियंता, सीआयएसएफ अधिकारी, त्याचबरोबर जलद प्रतिसाद पथक, पेट्रोलियम या सगळ्या कामाकरिता या वाहनांचा वापर होतो। परंतु मागच्या अनेक वर्षापासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, वाहन चालकांना त्यांचं हक्काचं किमान वेतन व भत्ते दिल्या जात नाही। कंत्राटदारांकडून यांच्या जेवढे वेतन निघते, भत्ते व किमान वेतन जोडून ती पेमेंट शीट प्रशासनाला सादर केल्या जाते, परंतु प्रत्यक्षात वाहन चालकांना हे 9,000, 10,000, 12,000 अशा पद्धतीचाच पगार ते देत आहे। या शोषणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील अनेक दिवसापासून सीटीपीएस प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु संबंधित अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्या कंत्राटदारांना देण्यात आलेला जो पीओ ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मिनिमम वेजेस आणि अलाउन्सेस प्रमाणे या वाहन चालकांना पगार करायचा आहे, परंतु काही अधिकाऱ्यांना हाताशी घालून आणि ह्या भ्रष्टाचार करून अशा पद्धतीने या वाहन चालकांचे शोषण होत आहे। यामध्ये प्रामुख्याने मेसर्स पठाण ब्रदर्स टॅक्सी सर्व्हिस, मेसर्स वैष्णवी एंटरप्राइजेस टॅक्सी सर्व्हिस, मेसर्स समयंक टूर्स अँड ट्रॅव्हल सर्व्हिस, मेसर्स आरएसएस ट्रॅव्हल सर्व्हिस आणि मेसर्स गुरुकृपा ट्रॅव्हल सर्व्हिस। यामध्ये मेसर्स समयंक टूर्स अँड सर्व्हिस जे याचे ऑनर राजेश वनकर आहे, यांनी कंत्राटी वाहन चालकांचे बनावट सॅलरी अकाउंट उघडले व त्याच्यामध्ये या कंत्राटी वाहन चालकांचा पगार जमा करतो। त्याचं पासबुक, त्याचं एटीएम त्या संबंधित कंत्राटदाराकडेच आहे। अशा पद्धतीचे बोगस काम सीटीपीएस मध्ये चालू आहे। हे काम आम्ही उपअभियंता भूषण शिंदे तसेच कामगार कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांच्या लक्षात आणून देखील त्या कंत्राटदारांवर कुठली कारवाई झाली नाही। आजही त्यांचं कंत्राट जसंच्या तसं सुरू आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या कंत्राटी वाहन चालकांना न्याय मिळवण्याकरिता मेजर गेट समोर आमरण उपोषण सुरू आहे।